वार्तांकन रोखठोक बातमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावनिक शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे। अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील उमदे आणि प्रभावी नेतृत्व होते असं त्यांनी म्हटलंय। माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणानं एक मोठा उमदा नेता गमावला। अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा, पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली। अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली। 1990च्या दशकात महाराष्ट्रात शहरीकरणानं वेग पकडला, ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता। जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि हे उत्तम पद्धतीनं कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं। पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं। पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल, अजितदादांनी या भागाचा कायापालट केला असेल हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील। प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फायलीचा गुंता सोडवताना त्यांची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता। प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्रानं गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।